लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। प्रभाग 16 मध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत। नगरसेविका ॲडव्होकेट पूजा नवले यांची पांडुरंग चरणी जनकल्याणासाठी प्रार्थना। त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये नगरसेविका ॲडव्होकेट पूजा प्रवीण नवले आणि जनसेवक प्रवीण अर्जुन नवले यांच्या हस्ते अत्यंत भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। यावेळी वारकरी भाविकांचे स्वागत करून त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। पालखी स्वागत प्रसंगी नगरसेविका ॲडव्होकेट पूजा नवले यांनी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करत राज्यात भरपूर पाऊस पडू दे, बळीराजाच्या जीवनात सुख समृद्धी नांदू दे आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकास उत्तम आरोग्य व आनंदी आयुष्य लाभो अशी मनोभावे प्रार्थना केली। या स्वागत सोहळ्यास रामदास कदम, आशा निकम, गोदाबाई जाधव, विजया नवले, कदम मावशी, जयंत मैसदुने, अक्षय कटारे, रोहित शेलार, भैया शेटे, मिलिंद भाऊ यांच्यासह परिसरातील वारकरी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल नामाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले। रामकृष्ण हरी। मी प्रभाग 16 मधली ॲडव्होकेट सौ पूजा प्रवीण नवले नगरसेविका, तसेच आमचे मार्गदर्शक श्री राहुल भाऊ दिवे, नगरसेविका आशाताई तडवी, नगरसेविका ज्योतिताई जोंधळे यांच्या आम्ही चौघांच्या माध्यमातून आज जी आपली निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर वरून निघाली होती तिचे आज आपण उपनगर मध्ये त्यांचं स्वागत केलं आणि त्यांची पालखी प्रस्थान झाली आहे पंढरपुराकडे। आज मी विठ्ठलचरणी एकच प्रार्थना करेल की आपले शेतकरी बंधू जे वारकरी संप्रदायाचे आहेत, सगळ्या शेतकरी बंधूंचे वरुण राजांनी त्यांच्यावर बरसावं आणि त्यांच्या शेतीच्या मालाला भरघोस भाव यावा ही मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते। तसेच माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं आरोग्य सुख समृद्धी त्यांना लाभो ही विठ्ठलचरणी प्रार्थना करते। त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये जी पाण्याची दुष्काळ चालू आहे तर मी विठ्ठलचरणी आणि निवृत्तीनाथ चरणी एकच प्रार्थना करते की देवा वरुण देवाला चांगलं बरसू दे आणि आमच्या प्रभागाला भरघोस पाणी मिळू दे आणि माझ्या प्रभागामधल्या प्रत्येक जनतेचं आरोग्य सुख समृद्धी त्यांना लाभू दे। धन्यवाद। जय रामकृष्ण हरी।